अरे आज तुम्ही गावात एक जर ओबीसीचा दाखला दिला कुणबीचा तर आमचं सरपंचाचं आरक्षण गेला, दुसरा दाखला द्यायची गरज नाही। एक पंचायत समिती गणामध्ये तुम्ही जर दाखला दिला तर आमचं ओबीसीचं पंचायत समितीचं आरक्षण गेला, जिल्हा परिषद गणामध्ये एक दाखला गटामध्ये दिला तर आमचं झडपीचं आरक्षण गेलं ना। अरे ह्या राज्यकर्त्यांना हेच करायचं आहे की ह्या प्रस्थापितांच्या घरामध्ये पिलावळी खूप झाल्या, आमदार खासदारकीच्या मंत्र्याच्या जागा त्यांच्या पॅक झाल्या, मग त्यांना ओबीसीच्या झडपी जागेवरती मेंबर व्हायचा आहे, नगरसेवक व्हायचा आहे, पंचायत समितीचा सदस्य व्हायचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य आणि गावचा सरपंच व्हायचा आहे, जिल्हा परिषदचा अध्यक्ष व्हायचा आहे, नगरपालिकेचा नगराध्यक्ष आणि महानगरपालिकेचा महापौर व्हायचा आहे। अरे तुम्ही 4-4 जरी सर्टिफिकेट दिली तर आमचं राजकीय आरक्षण गेलं, राहत नाही ते मित्रांनो। म्हणून तुम्ही जागा व्हा, एकत्रित व्हा, एकजूट करा। राजकारण हा नंतरचा विषय आहे। अरे आपण वाचलो तर पुढचं सगळं वाचेल, म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनं एकत्रित यावं, एकजूट व्हावं, एक ताकदीनं व्हावं आणि माननीय छगन भुजबळ साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं, एवढीच मी विनंती तुम्हाला करतो।